नागपुर महानगर पालिका चुनाव में प्रभाग क्रमांक 22 इस बार खास चर्चा में है। संघ मुख्यालय वाले इस प्रभाग में 25 वर्षीय युवा निनाद दीक्षित ने नागरिक समिति के माध्यम से व्यवस्था के खिलाफ चुनावी मैदान में उठकर सभी को चौंका दिया है। निनाद का कहना है कि क्षेत्र में दिखावट विकास हुआ है, लेकिन मूल समस्याएं अनसुलझी है। युवाओं को राजनीति में मौका न मिलने को भी उन्होंने बड़ा मुद्दा बनाया। अब प्रभाग 22 की यह लड़ाई परंपरागत राजनीति से अलग एक नई सोच की पहचान बनती दिख रही है। इथल्या समस्या या बघा काय आहे ना, या प्रभागामध्ये एकही चांगलं क्रीडा प्रशिक्षण केंद्र नाही, स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय नाही, चांगले स्वास्थ्य केंद्र नाही, असलेल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या, नव्याने एक सार्वजनिक शौचालय बांधता आलं नाही। या प्रभागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड आहे। आता आपण ज्या परिसरात उभे आहोत, गुजरनगर परिसरात उभे आहोत, त्याची जी मागून एंट्रन्स आहे, एकदा जाताना ती एंट्रन्स तुम्ही शूट करून घ्या। म्हणजे कुठेतरी जाणीवपूर्वक ही जी मंडळी इथे आहे, ही जे मतदार आहेत, हे माणसं नाही आहेत का, असा कुठेतरी प्रश्न पडतो की यांना तुम्ही माणसं समजत नाही का? प्रस्थापित लोकांना, या लोकांचं काय चुकलेलं आहे की यांना अशा स्थितीत, एक तर हे बिचारे घाटाच्या मागे राहतात, नाल्याच्या बाजूला राहतात आणि इतकी प्रचंड अस्वच्छता, आणि प्रशासन त्यावर काहीच विचार करत नाही। अहो, यांना पॅम्पर केलं पाहिजे, या मतदारांना पॅम्पर केलं पाहिजे। एका प्रकारे या मतदारांना एक विशिष्ट एक वेगळी हे दिली पाहिजे, सोय सुविधा दिली पाहिजे। पण या परिसराची तुम्ही वास्तविकता बघून घ्या, गाड्या येत नाही यांना, ती एंट्रन्स बघा किंवा ही एंट्रन्स बघा, कचऱ्याची समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे, समस्या अनेक आहेत। आमचं म्हणणं आहे की समस्या तर ठीक आहेत, आम्ही काही एक सोल्युशन घेऊन आलो, नागरिक समिती एक सोल्युशन घेऊन आली आहे, एक तरुणांची फळी एक सोल्युशन घेऊन आली आहे आणि आम्ही आमचा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आम्ही हा प्रयत्न करतोय की आमचा जो एक मेसेज आम्ही तयार केलेला आहे, तो मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि लोकांनी यावेळी जात धर्म पंथ संप्रदाय पक्ष रंग या सगळ्या पलीकडे जाऊन तरुणांच्या या प्रयत्नाला, नागरिक समितीला समर्थन द्यावं आणि सिंह चिन्हावर मतदान करावं। स्वयंसेवक जो कोणी असतो त्याला एक साधारण लहानपणापासून सांगितलं जातं की कसं संघटन बांधायचं, कसं लोकांसोबत संपर्क ठेवायचा, त्याचा मला निश्चितच फायदा होतो। त्याच्या व्यतिरिक्त की मला बाबा संघाने सांगितलं की तू उभा राहा किंवा मला संघाने सांगितलं की तू बसून जा, हा भागच नाहीये। संघाचा इथे हस्तक्षेप नसतोच आणि माझ्या माहितीनुसार तर नसतोच। सध्या म्हणजे अनेक आपण कुठलाही परिसर पाहिला तर खेळाचे मैदान कमी होत आहेत, म्हणजे तरुणांना किंवा मुलांना खेळण्यासाठी मैदान राहिले नाही। त्या संदर्भात काय म्हणजे पुढे काय विचार? नाही, नुसतं मैदान देऊन होत नाही। बघा काय आहे, आता काही NIT ने मैदानं तयार केली होती आणि नुसते मैदान तयार केली, बाथरूम तयार केली आणि चला आता पुरांनो खेळ, असं नसतं होत। तुम्हाला खेळ खेळवायचा असेल तर त्याला लागणारे साधनं, प्रशिक्षक या सगळ्या सुविधा पुरवाव्या लागतात। तुम्ही फक्त एक मैदान करून घेतलं, इथे तर आपल्या प्रभागात तर मैदानही झालेलं नाही, पण तुम्ही फक्त एक मैदान केलं आणि माती टाकली तर त्यांनी तेवढ्यानी होत नाही। तुम्हाला तिथे लाईट्सची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रशिक्षकाची व्यवस्था, खेळाडू जर एखाद्या स्पर्धेला जातात तर त्यांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींवर चिंतन झालं पाहिजे। या 70,000 मतदारसंघांच्या प्रभागामध्ये, मतदारांच्या प्रभागामध्ये या पोरांना जर एखादा खेळ खेळायचं म्हटलं ना, तर एकही क्रीडा प्रशिक्षण केंद्र नाही। विचारून घ्या तुम्ही प्रभागात, मग काय करायचं, त्यांनी PUBG खेळायचं आणि मग तुम्ही इकडून म्हणायचं की पोरं फक्त ऑनलाईन गेमिंग मध्ये आहेत, का नाही राहणार? अरे तुम्ही मैदानात द्या ना त्यांना खेळायला, त्यांना द्या ना मैदानी खेळांची व्यवस्था, ते खेळतील। पण फक्त समाजाला दोषारोपण करायचं की आज समाज असा होत चालला, तरुण पिढी अशी होत चालली, याला अर्थ नाहीये। म्हणजे कुठे येथे थुंकू नये हे लिहिण्यापेक्षा येथे थुंकावं हे लिहिणं आवश्यक आहे। कुठे थुंकायचं हे म्हटलं तर माणूस बरोबर जाऊन तिथे थुंकून देईल, येथे थुंकू नये याला काय अर्थ आहे? तुम्ही व्यवस्था करणे व्यवस्थेचा नाकर्तेपणा आहे म्हणून तुम्हाला असं लिहावं लागतं।